ही घटना रिअल आहे आणि ही घटना आमच्या आजूबाजूला झालेली आहे आणि ती आमच्या मामासोबत झालेली आहे. बात ही रिस्क घेऊ नका. आज या व्यक्तीसोबत झाले, उद्या तुमच्या सगळं पण घडू शकतं आणि ही व्यक्ती खतरनाक पद्धतीने वाचलेली आहे. देवाची कृपा असावी ती चांगली, किंवा त्याला ह्याच्या पुढे काय झालं नाही अजून. पण मित्रांनो, मला तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे की तुम्ही. तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव सुहास पवार. माझ्या युट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे, अरे नावाला सांगायचं नाव आहे की तुम्हाला. चला तर मग आपण आपल्या व्हिडिओ सुरुवात करू. काही चुकलं असेल तर माफ करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भाई आज व्हिडिओ का बनवते, आज व्हिडिओ बनवायचं कारण असं मित्रांनो की तुम्ही ती व्हिडिओ बघितलीच असेल. तुम्हाला आता मी पहिल्यांदा दाखवली सुरुवातीला आणि थंबनेलवर पण तुम्ही बघितलं असेल. तर ही घटना रिअल आहे आणि ही घटना आमच्या आजूबाजूला झालेली आहे आणि ती आमच्या मामासोबत झालेली आहे. म्हणजे अजिंक्य म्हणून माझा मामा आहे, म्हणजे चुलत मामा टाईपमध्ये. तर त्याच्यासंग सीन असं झालं आहे की मित्रांनो, लॅपटॉपची जी बॅटरी असती काय, तर ते लॅपटॉपची बॅटरी दाखवतो मला, मग तुम्ही नीट एक्सप्लेन होईल. हे बघा, ही अशा प्रकारे लॅपटॉपची बॅटरी असते. तर सीन असं झालं त्याच्यासोबत. तर त्यांनी काय केलं, ते ही जी लॅपटॉपची बॅटरी ती झाली होती अशी फुगली होती. म्हणजे सीन काय होतं, लॅपटॉपची मोस्टली बॅटरी कशामुळे फुगतात, ही कस्टमरची चुकी असती. तर त्याच्यामुळे तुम्ही त्या काळजी घेणं गरजेचं आहे. पण त्याच्यासोबत सीन असा झाला होता की त्याची बॅटरी जी आहे ना त्याची फुगली होती. तर त्यांनी काय केलं, म्हणजे थोडंसं जर त्यांनी डोकं जर स्वतःचं एक्स्ट्रा जाडवायचं बघितलं, तर ह्या ज्या केबल आहेत ना, ह्या ज्या केबल त्यांनी अशा म्हणजे ती जी बॅटरी फुगली होती तिथं काहीतरी स्टिकर होतं मे बी साईनचं वगैरे. आणि आम्ही आमच्या सरांसंग पण डिस्कस केलं. सर पण तेच बोलले की तो म्हणतो की त्यांनी ओपन केलं आणि इकडची वायर तिकडची वायर इकडे गेली म्हणून तो असा एवढा मोठा स्फोट झाला. पण नशीब त्या स्फोटमध्ये त्याचं थोडंसंच नुकसान झालं. थोडंसं नुकसान म्हणजे त्याचा अख्खा लेफ्ट साईडमध्ये बॅटरी होती ना अशी, तर लेफ्ट साईडमध्ये अख्खा पाम जळलंय काय, म्हणजे असं तळवा असून आपलं तो असा अख्खा तळवा जळलाय. आणि दुसरं म्हणजे नाकातलं इथं थोडंसं केस वगैरे जळलेले आणि इथं थोडंसं हे पण झालं नाही का, थोडंसं डॅमेज वगैरे आलेले आणि केसाच्या भुया ऑलमोस्ट थोडंसं जळले आणि तिकडं पण जरा थोडासा चटका टाईप असं भाजलेलं आहे. तर मित्रांनो, सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की ह्या ज्या गोष्टी असतात ना, म्हणजे समजा बॅटरी फुगलेली आहे, लॅपटॉपचीच नाही मोबाईलची सुद्धा, दोघांचा सीन तोच होतो की जेव्हा पण लॅपटॉप तुमची बॅटरी फुगलेली आहे, एकदा तिला वॉरंटी येत नाही, गॅरंटी पण येत नाही. पण तुम्ही तुमचं एक्स्ट्राचं डोकं लढवायला जाऊ नका, किंवा बघू जाऊन काय होतं, म्हणजे फुगलेली बॅटरी कशी असती, ते केमिकल कसं बाहेर येतं वगैरे वगैरे. हे आता हा व्यक्ती तर बघा स्वतः इंजिनियर सुद्धा आहे, तरी पण त्यांनी छोटीशी चूक केली वगैरे XYZ. पण त्या चुकीमुळे त्याचं छोटंसं नुकसान झालं आहे. अशा करू नाही की त्याचं काय खूप मोठं नुकसान झालं पाहिजे ना. ती भडका तो बघितलं ना स्लो मोशनमध्ये, तो भडका नीट बघा की ती डायरेक्ट आग अशी डायरेक्ट अख्खी त्याच्या तोंडापर्यंत आलेली. 1 मिनिट थांबा, ती स्लो मोशनमध्ये व्हिडिओ नीट बघा, तुम्हाला समजेल की ती स्लो मोशनमध्ये तर कशी ते आग असा भडका झालेला आहे. त्या भडकीच्या आगीमध्ये काही होऊ शकलं असतं. ती नीट बघा व्हिडिओ, स्लो मोशनमध्ये नीट बघा. तर हा तुम्ही ती स्लो मोशनमध्ये पूर्ण अख्खा तो भडका बघितलाच असेल. तर मित्रांनो, सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, जर तुमच्याकडं जर लॅपटॉपची म्हणा किंवा मोबाईलची म्हणा, दोघांची बॅटरीसुद्धा अशी थोडीशी फुगली वगैरे असेल ना, तर मित्रांनो अजिबात रिस्क घेऊ नका. कारण की आज हे ह्याच्यासोबत झालेले, हा इंजिनियर असून सुद्धा झालेले आणि जेवढे पण लॅपटॉपचे इंजिनियर आहेत, मोबाईलचे इंजिनियर आहेत, त्यांच्यापर्यंत पण हा व्हिडिओ पाठवा वाटलंच तर. की मित्रांनो, जर असं काय झालं असेल नाही का, तर कृपा करून त्या बॅटरीपासून लांब राहावा, किंवा ती बॅटरी जवळ स्क्रॅपचे ते ई कचरा असतो त्यांच्यामध्ये हँड ओव्हर करा. पण तुम्ही त्याच्यामध्ये रिस्क घेऊ नका. कारण की जी फुगलेली बॅटरी असते त्याला एक तर वॉरंटी गॅरंटी अजिबात येत नाही. कारण जी बॅटरी जी फुगती ना, ती कशामुळे फुगती तुम्हाला त्याचे ते पहिले हे सांगतो नाही का, म्हणजे तोटे सांगतो की, आणि ते तुम्ही पहिले काळजीपूर्वक ते तोटे घ्या की जेणेकरून तुमचे पण जे खर्च वगैरे होईल तो वाचल. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे बॅटरीचं जे सर्क्युलेशन असतं ना, म्हणजे मोबाईलचं आणि बॅटरीचं, की ते तुम्ही प्रॉपरली करणं गरजेचं असतं. उदाहरणार्थ मी तुम्हाला लॅपटॉपचं सांगतो की जर समजा तुम्ही लॅपटॉप चार्जिंगला लावलेलं आहे, काय समजा ते 10% चार्जिंगचं सिम्बॉल आलं आहे की चार्जिंगला लावा,
तर तो चार्जिंग म्हणजे कम से कम 90-95 पर्यंतच ठेवणं गरजेचं आहे. त्याच्या वर जाऊ देणं अजिबात नाही. आणि काही जण काय करतात 55-60 तरी लावून ठेवतात आणि त्यांचं काम करत राहतात. म्हणजे बॅटरी 100च्या पुढं जातात. आपल्याला काय वाटतं नाही ठीक आहे चांगलं होतंय काय टेन्शन नाही, बॅटरी पण चार्ज होते, मी काम पण करतोय. पण नाही मित्रांनो, असे अजिबात करू नका. त्या बॅटरीचं सर्क्युलेशन होऊ देणं म्हणजे काही सोबत तुम्ही 90-95 पर्यंत नेली तिला परत 5-10% पण येऊ द्या. मोबाईल कसा वापरता तुम्ही 5-10% आणता, तसंच लॅपटॉपचं पण आहे मोबाईलचं पण आहे. दोन्ही याच्यामध्ये हे रूल फॉलो करा की बाबा 5-10% वरती बॅटरीचं ते येऊ द्या, नंतर परत 95-96 पर्यंत पण जाऊ द्या आणि 100च्या वर नका जाऊ देऊ. मे बी 95-96लाच बंद करा. आणि या छोट्या टिप्स असतात, या जर तुम्ही फॉलो नाही केल्या की मग तुमची बॅटरी अशी फुगती वगैरे त्या टाईप म्हणजे असं होतं ना, तो सीन ते होतं. मग या छोट्या टिप्स आहेत काय की बाबा 8-9-10 पर्यंतच आलो की चार्जिंगला लावायचं, अख्खी ड्राय पण नाही होऊ द्यायची. इथं आलं की मग ते चार्जिंगला लावल्यानंतर त्याच्या पुढं 90-95 पर्यंतच थांबवायचं. 90-95 पर्यंत आलं की इथं एंड करायचा. मग त्याच्यामुळे त्याच्या पुढचं मग पूर्ण अपडाऊन असं सर्क्युलेशन तुम्ही चालू ठेवलं तर मग तुमची बॅटरी का फुगल भाई. बॅटरीचा पर्पजच काय आहे, चार्जिंग होणं, फुल होणं, परत कमी पण होणं. पण तुम्ही जर ते पर्पजच तो पूर्ण केला नाही व्यवस्थित मध्ये तर ते खराब होणारच ना ती बॅटरी. त्याच्यामुळे सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की तुम्ही या छोट्या गोष्टी फॉलो करा, तुमची बॅटरी कधीच खराब होणार नाही. आणि दुसरं म्हणजे जर तुमची बॅटरी फुगली असेल तर अजिबात ही रिस्क घेऊ नका. आज या व्यक्तीसोबत झालंय, उद्या तुमच्या संग पण घडू शकतं. आणि ही व्यक्ती खतरनाक पद्धतीने वाचलेली आहे. देवाची कृपा असावी ती चांगली किंवा त्याला ह्याच्या पुढं काय झालं नाही अजून, नाही का, किंवा तेवढ्या पुरतंच राहिलं. एवढा हात जळला एवढा आणि डोळ्याला थोडंफार आणि नाकाला हे झालं, ते तेवढ्या पुरतंच राहिलं. नशीब ह्याच्या पुढं काय झालं नाही. देव कृपा करू की अजून पुढं असं काय व्हावं पण नाही. पण मित्रांनो, मला तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे की तुम्ही अजिबात हे जर झालं असेल तर पहिली ती बॅटरी फेकून द्या किंवा काय XYZ करा, पण करा. पण त्याच्यावरती तुम्ही रिस्क घेऊ नका. कारण कसं आहे, अवघड विषय हा. तुम्ही बघितलं ती कसं मोठा बाळका झालेला आहे वगैरे. तर हा एवढं सांगायचं होतं. हे व्हिडिओ फक्त एक्सपिरियन्स आणि नॉलेज शेअर करण्यासाठी केलेलं आहे. बाकी या व्हिडिओचा काही गैरअर्थ होईल असं हेतू होईल असं काही हे नाही आहे. तर काही चुकलं असेल तर माफ करा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.